नमस्कार, विणास किचनमध्ये स्वागत आहे आपलं. चला, आज आपण लहान मुलांसाठी चटपटीत असा नाश्ता तयार करूया. कारण रोज रोजच्या चपात्या, चहा, पोहे खाऊन मुलं कंटाळतात. तर असं काहीतरी एखाद्या रविवारी वेगळा नाश्ता द्यायचा. तर इथे बघा, आपण गरम पाण्यामध्ये सुकी बेडगी मिरची टाकून उकळून घेतली, लसूण टाकून मस्तपैकी पेस्ट करून घेतली. त्याच्यानंतर कांदा, लसूण आणि सिमला मिरची कट करून घेतली. फोडणीमध्ये बघा, आपण तेल आणि बटर टाकले. जिरं टाकूया आपण थोडंसं फोडणीला, आणि त्यानंतर याच्यात आपण कांदा टाकूया आणि छान फोडणी परतून घेऊया. आणि त्यानंतर बाकी सगळं कट केलेलं एक एक आपण याच्यात टाकून घेऊया. आणि इथे मस्तपैकी असा जबरदस्त मसाला तयार करून घेऊया. तर इथे बघा, आपण कांदा टाकल्यानंतर लसूण टाकतोय कट केलेली, ती पण छान अशी फोडणीमध्ये आपण परतून घेतोय बघा. आता लसूण टाकल्यानंतर आपण ओली मिरची टाकली, ती पण चांगली परतून घेतली. त्यानंतर आपण सिमला मिरची टाकली आहे, तीही छान अशी फोडणीमध्ये आपण परतून घेतली आहे. आता आपण इथे टोमॅटो टाकूया, तो पण छान असा परतून घेऊया फोडणीमध्ये. आणि त्याच्यानंतर कांदा आणि टोमॅटो शिजण्यासाठी आपण चवीपुरतं मीठ टाकूया. तर ते सुद्धा इथे टाकून घेतलं आहे मी आणि छान असं फोडणीत परतून घेतलं आहे. त्यानंतर आपण धना आणि जिरा पावडर टाकते, थोडासा गरम मसाला टाकला आहे मी. आणि इथे बघा, छान फोडणी परतून घेतली. त्यानंतर आपण पेस्ट केलेली होती लसूण आणि बेडगी मिरचीची, ती पण टाकली आहे. चांगली फोडणीमध्ये फिरवून घेतली आहे बघा, व्यवस्थित अशी. त्यानंतर आपण पावभाजी मसाला जो असतो तो जास्त टाकायचा, म्हणजे चव छान लागते. आणि हे फक्त काश्मीरी लाल तिखट कलरसाठी टाकलं आहे. आता हे सगळं मिक्स करून घ्यायचं. आणि त्यानंतर ना आपण कोथिंबीर टाकूया, कस्तुरी मेथीसुद्धा थोडीशी टाकूया ह्याच्यामध्ये आपण. आणि नंतर ना ह्याच्यावर आपण झाकण ठेवूया चांगलं हे शिजण्यासाठी. गाड्यावर वगैरे जे पाव मिळतात आपल्याला, जे भाजी पाव मिळतात किंवा मसाले पाव मिळतात, ते असे मस्तपैकी त्याचा मसाला तयार केलेला असतो. तर इथे बघा, छान असा मसाला तयार झाला आहे. आता आपण त्याला ना स्मॅशरच्या साहाय्याने असा स्मॅश करून घेऊया. म्हणजे तो एकजीव झाला ना की व्यवस्थित पावाला लागतो. म्हणजे मग आपला इथे मसाला पाव अगदी गाड्यावर मिळतो तसाच होणार आहे तयार, किंवा हॉटेल टाईप होणार आहे. तर आता इथे आपला असं मस्तपैकी मसाला तयार झालेला आहे. आता आपण ह्याच्यावर पाव ठेवूया. तर आधी आपण ह्याचे 2 भाग करून घेऊया, म्हणजे जसं जसं लागेल तसं आपण मसाले पाव तयार करू शकतो. तर इथे बघा, मी असं पाव कट करून घेतला आहे आणि असं ठेवलं आहे आतमध्ये. त्याच्या चारही साईडने आपण असा मसाला लावून घेतला आहे. तुम्ही जर माझ्या चॅनेलवर नवीन असाल तर माझ्या चॅनेलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर इथे व्यवस्थित असा बघा, आतून बाहेरून मी त्याला मसाला लावून घेतला आहे आणि आपला जबरदस्त मसाले पाव तयार झालेला आहे. असेच मी मसाले पाव जेवढे लागलेत घरात ना, आम्ही 4 जण होतो, तर तेवढे मी असे तयार करून घेतले आहेत बघा. अगदी मस्तपैकी 4ही वाटेने त्याला असं मसाला असं लावून घ्यायचा, म्हणजे मग तो चवीला सुद्धा छान लागतो. तर आता आपण एका प्लेटमध्ये घेऊया. तर इथे बघा, मी एका प्लेटमध्ये घेतलेत हे आपण पाव तयार केलेत ते. आता वरून थोडासा आपण कांदा टाकूया त्याच्यावर. आणि त्याच्यानंतर ह्याच्यावर आपण थोडासा टोमॅटो टाकूया, थोडीशी कोथिंबीर टाका, आवडत असेल तर थोडीशी सिमला मिरची पण टाका. कारण ती जरा कुरुम कुरुम खायला मुलांना आवडते ना, कुरकुरीत लागते. आणि कच्चटपणाचा त्याचा वास पण असा छान येतो, काही जणांना आवडतो तो. माझ्या मुलांना आवडतो म्हणून मी टाकली. तुम्हाला आवडत नसेल तर नको टाकू. धन्यवाद.